पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। हे जे शेतकरी आहेत त्यांनी जी अंबादाबादची गाडी आहे का आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर या गाडीमध्ये अंबादाबाद घेऊन जात आहेत, मात्र पोलिसांनी काही काय ती गाडी आहे पोलिसांना गळ्यात कागदाचा माळा घालून दोन्ही बाजूला हा रस्ता समृद्धी महामार्ग हा नागपूर महत्वाचा। आता मग या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे ना, या रस्ता का रोखला म्हणून। या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? जोरदार सुरू आहे, घ्यावीच लागेल। एवढे लोक शेतकरी आता तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत, नवीन तुम्ही चक्का जाम आंदोलन करणार होतात, टायर जाळून मोठी सगळी वाहतूक दोन्ही बाजूला बंद केलेली आहे। आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत, याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ। पलीकडच्या बाजूला आता रस्त्यावर बसून राहिले, सगळे बसलेले आहेत। बसलेले आहे ना, मग बसणारच आहे, मग काय करणार? झोपायचं काय उन्हामध्ये? आता बसलेलं रस्ता रोको झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आमचा ऐकता रस्ता रोको केलेला आहे। तसे रस्त्यावर टायर वगैरे जळले, त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे। लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल। किती लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं? आता आम्ही 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत। नरेंद्र मोदीला 2014 देशाचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न दिसत होते, ते आज काय दिसत नाही। पेट्रोलचे भाव हो, डिझेलचे भाव हो, डॉलर देशची किंमत त्याची आहे, इज्जताची। आता कुठे गेली त्यांची इज्जत किंमत? हो, शेतीमाला भाव मिळत नाही, परकेच्या 100च्या घरात गेलं। आता काही समजत आहे का ही महागाई काय वाढली? अमेरिकेच्या तेल का घेतात, अमेरिका म्हणते तसं नाही वाटतंय। इराण स्वस्त तेल करत असताना, उदाहरण करत असताना, सबसिडी करत असताना काय घेत नाही याचं काही शोधलं पाहिजे। हा अनपढ माणूस 70 वर्ष त्याच्यामुळे देश हा बर्बादच्या कथेवर आले आहे। आता इथून पुढे देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे। शेतीमाल आयात करून परके चलन जाते। 2014 पासून या माणसांनी 73 रुपये केले, 93 केले, ते देश घेणला, ते 73 घेणला आणि 815 कोटी रुपये परके चलन केलं। विमान स्वतः करताना 8,000 8,500 कोटी विमान वगैरे, यामध्ये परके चलन होत नाही का? परके चलन वाचवतात स्वतः खुद माणसानं स्वतः आचरण केलं पाहिजे। प्रभू रामचंद्राचं आचरण करतात, आचरण महत्वाचं आहे, नाव घेणं महत्वाचं नाही। प्रभू रामचंद्राच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, हिंदू मुस्लिम नावाच्या खाली देशाचे वाटोळ केले माणसांनी। बरोबर मी माझे संपवतो। नाव काय? माणिक उत्तमराव गोटे। 18 लाख रुपयाचं काय झालेलं आहे? नुसता भूलथापा, लोकांना भूलथापा द्यायच्या। पेट्रोल डिझेलचं काय आज परिस्थिती, देशाची काय परिस्थिती आहे, आणि लोकांना सांगता की परदेश दौरे टाळा, सोनं घेऊ नका, आणि स्वतः परदेश दौरे करता। काय लावलं काय? या जनतेची थट्टा लावली, हिंदू मुस्लिम मध्ये लोकांना गुंतवायचं आणि आपली पोळी शेकायची, हे धंदा यांनी चालू केलेला आहे। यांना बाकीच्या जनतेची काही घेणं देणं नाही, हे स्वतःचा पोट भरण्यासाठी हा धंदा यांनी चालू केलेला आहे। आता सांगितलेलं आहे की 12 रुपये 35 पैशाने हे 12 रुपये सुद्धा होत नाही। सरकार नुसत्या भूलथापा आहे। हे भूलथापाला शेतकरी आज काय परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही येऊन बघा। शेतकऱ्याच्या बांधावर या, एसीत बसू नका, तिथं मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरू नका, बाहेर रस्त्यावर या, शेतकऱ्याच्या बांधावर या, शेतकऱ्याची काय परिस्थिती चालली। कर्जमाफी मागत होते, अजून कर्जमाफी चालली। या आंदोलनामधून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, याच आमच्या भावना असून शेतकऱ्यांना कमीत कमी 25 ते 30 रुपये आम्ही भाव शासनाने दिला पाहिजे, आणि तो भाव जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हा शेतकऱ्यांचा जन आक्रोश हा असाच चालू राहील। समजा
पण सातत्याने शेतकऱ्याच्या हमी भावाला कधी भाव मिळतो मालाला, यामागे काय असू शकतं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्याला आज फक्त 2 रुपये आणि 3 रुपये किलोने कांदा खरेदी केला जातो आणि यामध्ये कुठलाही शेतकऱ्याचा खर्च निघत नाही. कांद्याला 50 ते 60 हजार रुपये एकरी खर्च येतो आणि या 2 रुपये आणि 3 रुपये किलोने जर कांदा विकला जात असेल तर यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी अंबादासजी दादा दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा त्यासाठी ठाकरे शिवसेना गटातर्फे समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यात आलं. आपण जर पाहिलं तर मी या समृद्धी महामार्गावर उभा आहे आणि या समृद्धी महामार्गावर शिवसेनातर्फे चक्काजाम करण्यात आला होता. टायर सुद्धा इथे जाळण्यात आले. जिल्हाध्यक्ष आणि आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी या समृद्धी महामार्गावर इतिहासात पहिल्यांदा समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्यात आला आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरामध्ये हे चक्काजाम करण्यात आला आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी हे आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये त्यांनी टायर जाळून आणि कांद्याचा माळा गळ्यात घालून निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर अधिक आंदोलन तीव्र होत असताना पोलिसांनी मात्र आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र नंतर जेव्हा पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी आणि आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या सुद्धा अडवल्या. काही वेळ इथे मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाताबाती झाली. मात्र नंतर पोलिसांनी ते सगळं सावरल्यानंतर आता इथून हा रस्ता खुला करण्यात आला आहे. आपण जर पाहिलं तर इतिहासात पहिल्यांदा या समृद्धी महामार्गावर असे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.